फूड कंपनीला भीषण आग, सिलेंडर स्फोटाने वागळे हादरले. ठाण्यासह 4 महापालिकांच्या अग्निशमन दलांची झुंज. ठाण्यातील वागळे परिसरातील मे वेंकटरमणा फूड प्रॉडक्ट या कंपनीमध्ये बुधवारी दुपारी 4 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाच्या हादऱ्याने बाजूला असलेल्या झोपड्यांवरील पत्रे देखील उडाले, तर या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने नागरिक देखील भयभीत झाले. या कंपनीमध्ये विविध प्रकारच्या चिप्स तयार केल्या जात होत्या. दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत सुरू होती, तर आग विझवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेबरोबरच कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आणि भिवंडी अग्निशमन दलाकडून देखील शर्थीचे प्रयत्न सुरू होते. गांधी जयंतीची सुट्टी असल्याने सुदैवाने कंपनीत कामगार नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. हनुमाननगर येथील रोड क्रमांक 34 येथील शिवसेना शाखेजवळ मे वेंकटरमणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये पाकिटबंद खाद्यपदार्थ तयार केले जातात. बुधवारी महात्मा गांधी जयंती असल्याने कंपनीतील कर्मचारी कामावर आले नव्हते. बुधवारी दुपारी 4च्या सुमारास अचानक कंपनीला आग लागली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्ररूप धारण केले. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले होते. कंपनीच्या परिसरात लोकवस्ती आहे, त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, बचाव पथके घटनास्थळी पोहोचले. 30 ते 40 सिलेंडर होते, त्यापैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाला. इतर सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने मोठे नुकसान टळले आहे. आग एवढी भीषण होती की ही आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशमन विभागाचे 10 आगीचे बंब, 10 वॉटर टँकर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी होती. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान तीनही महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.